नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरील एका नव्या व्हिडिओ मध्ये। शिवांशी इथे मस्ती चाललेली आहे। तर आज आहे संडे आणि आता 2 दिवसापासून भरपूर पाऊस पडतोय, त्याच्यामुळे बाहेर कुठे जायला मिळालं नाहीये। आता पाऊस थोडा उघडलेला आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं चला थोडं बाहेर जाऊया। तर आम्ही आलोय शांतिवन येथे। आता हे शांतिवन आहे पनवेल पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती आहे। नेरेच्या पुढे हे शांतिवन आहे हे ठिकाण आणि तिथे नदी आहे। नदीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर चला आपण बाहेर जाऊया आणि मग तुम्हालाही दाखवतो, है ना स्पा? चला। नेरे क्रॉस केल्यावरती 5 मिनिटांनंतर आपल्याला एक लेफ्ट टर्न मिळतो जो जातो शांतिवनकडे। आपण सरळ जर गेलो तर तो जातो गाडेश्वरला। तर आपल्याला जायचं लेफ्टला, आपण इकडे लेफ्टला आलेलो आहोत आणि इथून साधारण एक 2-3 मिनिटाच्या अंतरावरतीच आपल्याला शांतिवन इथे आपण पोहोचू। शांतिवन हे एक ओल्ड एज होम आहे, म्हणजे वृद्धाश्रम आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार नाहीये कारण संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे फक्त आपण नदीवरती फिरून परत येणार आहोत। पावसामुळे अगदी सगळीकडे मस्त हिरवगार झालेला आहे। तसंही पावसामध्ये आपण कुठेही गेलो तरी आपल्याला हेच वातावरण बघायला मिळतं, खूप छान वाटतं। पाऊस जरी थांबला असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी पडतच आहेत। पावसात सगळ्यांनाच वाटतं की वॉटरफॉलला जाऊ, पण एवढा मोठा पाऊस असेल, एवढा जास्त पाऊस असेल तर आपण तिथे जाणं टाळलं पाहिजे। पुढे ब्रिज आहे, त्याच्यामुळे आपण गाडी इथेच कुठेतरी साईडला पार्क करूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया। तर आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे आणि इथे बघू शकता मशीनचा तबेला पण आहे। आणि इकडे समोर आपल्याला नदी दिसते, चला जाऊया तिकडे। इथे आपल्याला खाली जाण्यासाठी पायऱ्या पण दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे सेफ आहे। आपल्याला नदीच्या पात्रात तर नाही जायचंय, पण आपल्याला लांबून बघता येईल। कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे नदीला पाणी पण भरपूर आहे, तुम्ही बघू शकता। खालपर्यंत दाखवतो बघा किती आहे। आणि इकडे वरच्या बाजूला सुद्धा बघा, हा ब्रिज आहे वरती आणि इथे हे लोकांची मासेमारी चाललेली आहे। इथे कोणाला यायचं असेल तर पनवेल स्टेशनवरून बस सुद्धा आहे। 77 नंबरची बस डायरेक्ट शांतिवनला येते, तर तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता। न्यू पनवेलवरून स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला ही बस मिळेल इथे येण्यासाठी आणि याची फ्रिक्वेन्सी सुद्धा बऱ्यापैकी आहे। ब्रिजवरून सरळ पुढे लेफ्टला गेलं की आपल्याला शांतिवन आश्रम लागतो। इकडे राईटला बघितलं तर पाणी बघा किती भरपूर आहे। नदीचं पात्र पण बघा किती मोठं आहे ते आणि खाली फ्लो जबरदस्त वाटतो एकदम। बाजूला ही अशी हिरवळ किती मस्त वाटते।
तर आम्ही इथे थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर लगेच निघालो आम्ही, कारण पाणी जास्त असल्यामुळे थांबणं योग्य नव्हतं. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत घरी आणि हा ब्लॉग मी आजचा इथेच संपवतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया बेल आयकॉन दाबा. ओके, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय.